मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते बोलत आहेत. पूर्ण व्हिडिओ पहा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. काल भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सुनील गाडवे ह्या व्यक्तींबद्दल पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये असं सांगितलं की सुनील गाडवे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे आणि भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही. ह्याच पत्रकार परिषदेची ओढत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं की नवनाथ बन यांनी सांगितलं सुनील गाडवे हा कुणाचा कार्यकर्ता आहे. आणि अभिमन्यू पवारांनी तर ट्विट करून हद्दच केली की सुनील गाडवेला मी ओळखत नाही. जसे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी येऊन मला भेटतात तसं सुनील गाडवे हा मला भेटत होता, त्याचा आणि माझा काही संबंध नाही. मी तुम्हाला दाखवतो. नवनाथ बन यांनी हा फोटो दाखवला होता सुरुवातीला. याच्यामध्ये सुनील गाडवे पवार साहेबांसोबतचा हा फोटो आहे. मी या फोटोची पार्श्वभूमी सांगतो. हा फोटो 2023 सालचा आहे. 2023 ला बालगंधर्वला जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आदरणीय पवार साहेबांनी भेट दिली आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगितलं की विद्यार्थ्यांचा खूप रोष आहे आणि ही परीक्षा आपल्याला रद्द करावी लागते. आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांचा सत्कार करण्यासाठी मोदी बागेत गेल्यानंतर हा सुनील गाडवेने पवार साहेबांसोबत फोटो काढलेला आहे. सुनील गाडवेला शरद पवार साहेब ओळखत सुद्धा नाहीत. आता मी तुम्हाला हा नक्की कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे याचे काही पुरावे दाखवतो. भाजप खोटं बोलण्यात जे आघाडीवर आहे ते बघा. हे आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल, हे आहेत देवेंद्र फडणवीस आणि हा आहे सुनील गाडवे. राज्यपालांचा ऍक्सेस सुनील गाडवेला फडणवीसांच्या माध्यमातून भेटतो आणि सुनील गाडवे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हणून पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जातं. हा पुढचा फोटो आहे अभिमन्यू पवारांचा आणि हा आहे सुनील गाडवे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये यांच्या गाठीभेटी होतात आणि अभिमन्यू पवार म्हणतात हा माझा कार्यकर्ताच नाहीये. मी तुम्हाला पुढचा फोटो दाखवतो. हा स्पर्धा परीक्षेतल्या आंदोलनानंतर मिरवणूक काढली गेली आणि मिरवणुकीमध्ये अभिमन्यू पवारांना सुनील गाडवेचा मित्र खांद्यावर घेऊन घोषणा देतोय. घशाला कोरड परेपर्यंत घोषणा देणारा माणूस आज अभिमन्यू पवार जाहीरपणे सांगतात की हा माझा कार्यकर्ता नाहीये, हा कार्यकर्त्याचा कुठेतरी अपमान आहे. मी तुम्हाला पुढचे काही फोटो दाखवतो. हा सुद्धा एका हॉटेलमध्ये गाठीभेटी घेऊन बाहेर निघताना पाठीमागून काढलेला फोटो आहे सुनील गाडवे आणि अभिमन्यू पवार. आता मी पुढचा दाखवतो. ही जी फ्रेम आहे ती अभिमन्यू पवारांना पिंपरीमध्ये कुठेतरी वाढदिवसाला भेट दिल्याची आणि ह्या फ्रेमची किंमत जवळपास 2.5 मला माहितीये. मग सुनील गाडवेकडे एवढा पैसा आला कुठून अभिमन्यू पवार सारख्या लोकांना 2.5 लाखांच्या फ्रेम द्यायला. आता मी तुम्हाला अजून एक फोटो दाखवतो. हा फोटो आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा. मी तुम्हाला त्यांचं ऑफिशियल ट्विट दाखवतो. देवेंद्र फडणवीसांनी काय ट्विट केलेलं आहे ते. पण आता हा गाडवे कुठे आहे सध्या? यांनी पेपर फुटीमध्ये कसं सहभाग घेतला? गाडवे पुण्यातच आहे. गाडवे अटक झालेला नाहीये. गाडवे 10 वर्षे झालं अभिमन्यू पवारांचं काम करून, 5 वर्षे देवेंद्र फडणवीसांचं काम करून आज ते म्हणतात आमचा माणूस नाही, त्याला अटक झाला. हे भाजपवाले सांगतात. आम्ही सांगतो की गाडवे आताही पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये फिरताना दिसतोय. आणि हे देवेंद्र फडणवीसांचं ट्विट आहे. सुनील गाडवेनं मुख्यमंत्री सहायता निधीला 55,555 रुपयांचा चेक दिला. आणि देवेंद्र फडणवीसजी हे ट्विट वाचून दाखवतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सुनील गाडवे यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये 55,555 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानलेत आणि मुख्यमंत्री म्हणतात हा आमचा कार्यकर्ताच नाही. मी तुम्हाला सांगतो हा ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर फुटला म्हणून प्रकरण बाहेर आलं, पण 2022 सालापासून वारंवार पेपर फुटत आलेले आहेत. आणि ह्या पेपर फुटीचा एमपीसीच्या पेपर फुटीचा आका अभिमन्यू पवार आहेत असा माझा आरोप आहे. आणि अभिमन्यू पवारांना कस्टडीत घेऊन त्यांची अगोदर चौकशी करा. बरोबर 2022 पासूनचे जे पेपर फुटले तर ह्याचं कनेक्शन वर्षापर्यंत निघल आणि मुख्यमंत्र्यांचा सुद्धा याच्यामध्ये काही हात आहे का हे आपल्या समोर येईल. आता सध्या सुनील गाडवे कुठे आहेत? कोणासोबत काम करताय? सुनील गाडवे कालपर्यंत महापौरांचे पीए म्हणून काम करत होते आणि अभिमन्यू पवार आणि महापौरांचे पती यांचे जवळचे संबंध आहेत. मी त्याचे पण पुण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांचे पती आणि अभिमन्यू पवार हे चांगले मित्र आहेत. आणि अभिमन्यू पवारांनीच सुनील गाडवेला त्यांचा पीए म्हणून तिथं कामाला लावलेलं आहे. मी हा फोटो दाखवतो. या फोटोमध्ये अभिमन्यू पवार, पुण्याच्या महापौरांचे पती आणि सुनील गाडवे हे एकदम गुप्त खाजगी चर्चा करताना काहीतरी दिसते. आणि अभिमन्यू पवार म्हणतात मी यांना ओळखत नाही. मी पुढचा महापौरांचा ऑफिशियल त्यांच्या पेजवरचा फोटो दाखवतो. हा आहे मंजुषा नागपुरे यांचा फोटो. गिरीश महाजन साहेबांचा सत्कार करतात आणि ह्याच्यामध्ये सुनील गाडवे महापौरांच्या पाठीमागे उभा आहे आणि हे म्हणतात की हा आमचा कार्यकर्ता नाही. हा दुसरा एक अजून फोटो दाखवतो. ह्याच्यामध्ये सुद्धा महापौरांसोबत सुनील गाडवे काम करतो. भाजपचं सक्रियपणे गेली 10 ते 15 वर्ष झालं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाहीरपणे नवनाथ बन सारख्या लोकांनी प्रेस घेऊन अक्षरशः हकलपट्टी केलेली आहे आणि त्याला वारेवर सोडलेले. मी एकच सांगल, अभिमन्यू पवारांनी 10 वर्षे जो माणूस आपल्यासाठी काम करत होता त्याचा ऐन रणांगणात अभिमन्यू केला का हा प्रश्न माझा अभिमन्यू पवारांना आहे. या गाडवेचा पेपरफुटी प्रकरणामध्ये कसा सहभाग आहे, काय संबंध आहे? सुनील गाडवेंच्या पत्नी ड्रग्ज इन्स्पेक्टर मध्ये पास झालेल्या आहेत. त्याच्यावरती काही लोकांनी आरोप केलेले आहेत की सुनील गाडवे यांच्या बायकोनं सुद्धा हा पेपर विकत घेऊन त्या पास झालेल्या आहेत, पण त्याच्या अद्यापपर्यंत कुठलेही पुरावे आलेले नाहीत. त्याच्यामुळे आम्ही म्हणणार नाही की सुनील गाडवे हा पेपर फुटीमध्ये होता. हे भाजपचेच लोक सांगतात की सुनील गाडवे हा पेपर फुटीमध्ये आहे.
मित्रांनो, हा विषय वाटतो तितका सोपा नाही. याचे कनेक्शन पार वर्षा बंगल्यापर्यंत आहेत का? परंतु या दृष्टिकोनातून तपास होईल का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या आमच्या भवितव्याशी खेळलं जात आहे. हे फार गंभीर आहे. मत कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.